नमस्कार, मी ईशा जगताप हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण डॉक्टरांकडून विविध आजारांविषयी माहिती मिळवतो आणि निरोगी कसं राहायचं हे सुद्धा त्यांच्याचकडून जाणून घेतो। आजकाल आपलं जीवन फार धावपळीचं झालंय हे काही वेगळं सांगायलाच नको। सगळी धावपळ, सगळी कामं सुरू असतात आपल्या पोटासाठी, पण धावपळीत हाल होतात ते आपल्या पोटाचेच। कारण तेच अवेळी जेवण, फास्ट फूड। म्हणूनच आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय निवडलाय। विषय आहे पोटाचे आजार आणि प्रगत उपचार। ज्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर उन्मेष विद्याधर टाकळकर। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। चर्चेला सुरुवात करूया, तत्पूर्वी डॉक्टरांची ओळख करून घेऊया। डॉक्टर उन्मेष विद्याधर टाकळकर हे प्रसिद्ध प्रख्यात असे जनरल आणि ऑन्को सर्जन आहेत। कॅलिफोर्नियामध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषद डायजेस्टिव्ह डिसीज वीक 2025 मध्ये त्यांनी सादर केलेल्या विशेष वैद्यकीय केसचं अगदी जगभरात कौतुक केलं गेलं। तसंच सर्वोत्कृष्ट केस पुरस्कारानं त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलं। डॉक्टर टाकळकरांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणाऱ्या वैद्यकीय पुस्तकात स्तनाच्या कर्करोगावरील एक चॅप्टर निवडलं गेलं। 2007 मध्ये सिग्मा हॉस्पिटल आणि 2013 मध्ये युनायटेड सिग्मा हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली। आंतरराष्ट्रीय केअर ग्रुपसोबत भागीदारी करून केअर सिग्मा हॉस्पिटल सुरू आहे। डॉक्टर टाकळकरांच्या नेतृत्वात सिग्मा हॉस्पिटलची अद्वितीय कामगिरी सुरू आहे। मराठवाड्यात कॅडिव्हरिक अवयवदान करणारे, हृदय प्रत्यारोपण सुरू करणारे आणि होमोग्राफ टिश्यू बँक तयार करणारे मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील पहिले NABH मान्यताप्राप्त रुग्णालय म्हणून ओळखले जाते। किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट यासारख्या सुविधा सुद्धा एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत। डॉक्टर उन्मेष यांचा सार्वजनिक आरोग्य जागरूकता मोहिमांमध्ये सक्रिय असा सहभाग असतो। तसंच त्यांनी GI विजन आंतरराष्ट्रीय परिषद अनेकदा आयोजित केलेल्या आहेत। वैद्यकीय विस्तृत क्षेत्रात डॉक्टर उन्मेष टाकळकर यांना समर्पण आणि आकांक्षेचं अगदी आदर्श मानलं जातं। डॉक्टर, सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, ऍसिड रिफ्लक्स अर्थात GER आणि GERD म्हणजे नेमकं काय? आज आपण पोटाच्या विकाराबद्दल, प्रत्येक पोटामध्ये असंख्य आजार होण्याची शक्यता असते आणि पोटाचे जे वेगवेगळे अवयव आहेत त्यामध्ये जे आजार होणार आहेत त्याच्या आपण प्रत्येक आजाराच्या लक्षणावर आणि ट्रीटमेंटवर आज हायलाइट्स करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जो प्रश्न विचारला आहे तो म्हणजे GERD, म्हणजे आपण हा कॉमनेस्ट सिम्पटम आहे। म्हणजे आपल्याला थोडक्यात जर सांगायचं ती जळजळ होणे आणि छातीमध्ये ॲसिड रिफ्लक्स होणे, म्हणजे छातीमध्ये जळजळ होत आहे आणि आपल्याला मळमळ होत आहे, उलटी व्हायला होते, तर याला आपण GERD म्हणतो। याचं मेन कारण जे आहे ते आपल्याचं जे पोटामधलं जे ॲसिड आहे ते ॲसिड वरती येतं। ॲसिड वर येऊन आपल्याला इसोफेगसला, अन्ननलिकेला थोडं तिथे बर्निंग होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पेन होतं। तर ह्याची जी कारणं आहेत याच्यामध्ये बरेचसे कारणं असं आहेत की आपण आपल्या ज्या सवयी आहेत, स्मोकिंग म्हणा, तंबाखू सेविंग म्हणा, अल्कोहोल म्हणा, नंतर बरेचसे ड्रग्स आहेत जे आपल्याला ॲसिडिटी वाढवतात आणि वाढवल्यानंतर ॲसिडिटीनंतर ते ॲसिड वर येतं। नंतर एक्सेसिव्ह ईटिंग म्हणा किंवा आपण जे खातो त्याच्यामध्ये तिखटाची मात्रा खूप असणे किंवा नॉनव्हेज भरपूर खाणे किंवा पोट भरून जेवण करणे आणि आपल्या कपॅसिटीपेक्षा जास्त जेवण करणे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोल्ड ड्रिंक्समध्ये हा जो CO2 किंवा जो भरलेला असतो त्याच्यामध्ये पोटात गेल्यानंतर त्याची जी हवा तयार होते तर त्याच्यामुळे असंख्य ॲसिड असं वर येतं। त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे हे GERD उत्पन्न होतं। आणि या GERDला मेन म्हणजे आपल्याला जी अन्ननलिका आणि पोटाचं जे जंक्शन आहे तिथे लूजपणा तयार होतो, नंतर तिथे अल्सर होतो, कधी कधी तो अल्सर वरपर्यंत जातो, काही लोकांना तिथे आवरणसुद्धा नष्ट होतं, त्याला आम्ही बॅरट्स इसोफेगस म्हणतो। आणि ज्या GERD आहे त्याचे प्रकार हे 3-4 प्रकार आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4। आणि याच्यामध्ये ट्रीटमेंट मेन हे आहे की याला डाएट व्यवस्थित ठेवणे, कुठल्याही सवयी नसणे, नंतर आम्ही याचे जे मेडिसिन्स आहे याला जनरली ऑपरेशन लागत नाही आणि जे मेडिसिन्स आहे ते कमीत कमी 2 ते 3 महिने आपल्याला घ्यायला लागतं, डाएट पाळायला लागतं आणि जेवण हे थोडंसं अर्धपोटी राहिलं किंवा जर कमी जेवण केलं तर ते ॲसिड रिफ्लेक्स येत नाही आणि आपण त्याला व्यवस्थितपणे टॅकल करू शकतो। आणि व्यवस्थित झोप होणे, स्ट्रेस रहित म्हणजे स्ट्रेस थोडा कमी करणे आणि औषध घेणे हे त्याच्यावरचे उपचार आहेत। अच्छा, पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे डॉक्टर। इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणजे IBS त्याबद्दल जरा माहिती सांगा।
इरिटेबल बावेल सिंड्रोम म्हणजे आपलं जे पूर्ण आतड आहे ते इरिटेबल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इरिटेशन होऊन याच्यामध्ये दोन प्रकार आहे. एक आम्ही म्हणतो की लूज मोशन व्हरायटी, म्हणजे ज्याच्यामध्ये इरिटेट झाल्यामुळे सारख्या लूज मोशन्स होतात काही, आणि दुसरं जे व्हरायटी आहे ते बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन व्हरायटी, त्याला याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होतं. तर या बावेल सिंड्रोम, इरिटेबल बावेल सिंड्रोममध्ये एक महत्त्वाचं कॉमन हे आहे की हे बऱ्याच दिवसाचा आजार असतो. पेशंट असंख्य ठिकाणी फिरत असतो, त्याला रिलीफ मिळत नाही, आणि पेशंटला जेवण केल्यानंतर पोट फुगणे, नंतर गॅस होणे पोटामध्ये, लूज मोशन होणे, संडास न होणे, या सगळ्या लक्षणावर याला आपण इरिटेबल बावेल सिंड्रोम म्हणतो. आणि याची ट्रीटमेंट ही कॉन्स्टिपेशन व्हरायटीची वेगळी आहे आणि याची लूज मोशन व्हरायटीची वेगळी आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या गोळ्या औषधं उपलब्ध आहेत. आणि याच्यामध्ये मेन म्हणजे आपली डाएटची जी स्ट्रॅटेजी आहे ती डाएटची स्ट्रॅटेजी चेंज करणे, जे गॅस फॉर्मिंग जे गॅस फॉर्मिंग अन्न आहे ते आपण खायचं नाही, जेणेकरून बेसन म्हणा किंवा हरभरा म्हणा किंवा कोल्ड ड्रिंक्स म्हणा किंवा काही प्रमाणामध्ये दूध जरी जास्त प्रमाणात घेतलं तरी एखाद्या दिवस आपल्याला गॅस होऊ शकतो. तर हे सगळ्या गोष्टी आपण लिमिटमध्ये ठेवून याची ट्रीटमेंट करू शकतो आणि मेडिकल डॉक्टरांकडून याची ट्रीटमेंट होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये टेक होम मेसेज असा आहे, जर आपल्याला रक्तस्राव होत असेल, जो गुदद्वाराद्वारे असेल, आपलं वजन कमी होत असेल, आपल्याला ताप येत असेल आणि आपल्याला एक्सेसिव्ह उलट्या होत असतील, तर हे इरिटेबल बावेल सिंड्रोम नाही आहे. तर याची म्हणजे याची जी ट्रीटमेंट आहे त्याची पूर्णप्रमाणे मीमांसा करून आणि डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला याचं रोगनिदान काय हे बघणं अत्यंत जरुरी आहे. बऱ्याचदा यकृत बिघाड होतं, लिव्हर फेल्युअरचं प्रमाण सुद्धा आता वाढलेलं आहे. या लिव्हर फेल्युअरची कारणं कोणती असतात डॉक्टर? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला. आजकाल लिव्हर फेल्युअरचं महत्त्वाचं कारण जे आहे ते दारू पिणे हे महत्त्वाचं कारण माणसामध्ये आहे. आणि लेडीजमध्ये डायबिटीस म्हणा, नॅश म्हणा आणि बाकी काही थायरॉईडचे आजारच आहे म्हणा. सगळ्यात महत्त्वाचं कारण हे हिपॅटायटिस बी आहे. रक्ताचा जो संक्रमित असलेला जो कावीळ असतो त्या कावीळमुळे त्याच्यामध्ये लक्ष न दिल्यामुळे त्याच्यामध्ये आजार होऊन लिव्हर खराब होतं. तर त्याच्यामुळे बाकीची पण कारणं आहेत, पण हे मेजर कारणं आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर लक्ष द्यायला लागेल. आपण जे स्क्रीनिंग टेस्ट आहेत आपल्या करायला लागतील. अल्कोहोल जर घेत असू तर अल्कोहोल आपल्याला थांबवावं लागेल. आणि याच्यामध्ये एकदा का लिव्हर फेल झालं तर याच्यामध्ये मेंटेनन्स ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये क्युअरची ट्रीटमेंट फक्त लिव्हर ट्रान्सप्लांट आहे. त्याच्यामुळं आपण लिव्हरचे जे फेल्युअर आहे, हे लिव्हर फेल्युअर ज्या कारणामुळे होतं ती कारणं आपल्याला नाहीशी करायची आहेत. डायबिटीस असेल तर डायबिटीस आपण व्यवस्थित कंट्रोल करायचं आहे. HbA1c जर असेल तर HbA1cची व्हायरल लोड बघणे, डॉक्टरांना दाखवणे, त्याची ट्रीटमेंट घेणे, जेणेकरून ते सिरोसिस किंवा फेल्युअरकडे जाणार नाही. आणि अल्कोहोलचं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की दारू पिल्यामुळे जे लिव्हर खराब होतं त्याला काहीही, म्हणजे जर लिव्हर खराब झालं आणि फेल्युअर झालं तर त्याला ट्रान्सप्लांटशिवाय दुसरा उपाय नाही आहे. आणि याच्यामधले जे कॉम्प्लिकेशन्स आहे, ब्लिडिंग होणे, पोटात पाणी होणे, छातीमध्ये पाणी होणे, नंतर हार्टवर त्याचा परिणाम होणे, किडनी फेल्युअर होणे, हे सगळे कॉम्प्लिकेशन व्हायच्या आधी आपण या प्रक्रियेला कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेऊन कंट्रोल जर केलं तर हे लिव्हर फेल्युअरला कंट्रोल आपण नक्कीच करू शकतो. मूत्रपिंडातील खड्यांविषयी आपण अनेकदा ऐकतो, पण अनेक जणांना पित्ताशयातील खड्यांचा सुद्धा सामना करावा लागतो. या खड्यांविषयी माहिती द्या डॉक्टर. पित्ताशयातील खडे जे आहे, गॉल स्टोन्स, हे फार कॉमन फाइंडिंग्स आहे आमच्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये. आणि तुम्हालाही ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये वावरता तेव्हा डिस्कशनमध्ये जे मुद्दे येतात की मी सोनोग्राफी करायला गेलेलो आहे आणि मला पोट खाली दुखत आहे आणि मला सोनोग्राफी करता करता पित्ताशयामध्ये खडे आढळले. बऱ्याच लोकांचे पित्ताशयातले खडे हे असिम्प्टमॅटिक असतात. असिम्प्टमॅटिक म्हणजे की त्यांना काहीही सिम्प्टम नाही, ते आपल्याला तपासणीच्या वेळेस आढळलेले आहेत. पण अशा वेळेस याची जी कारणं आहेत याच्यामध्ये एक्सेसिव्ह फॅट मेटाबॉलिझम, आपलं इन्फेक्शन, नंतर तुमचं लिपिड प्रोफाईलचं मेटाबॉलिझम, एखाद्याला कोलेस्टेरॉलचे आजार असू शकतो, लिपिड ट्रायग्लिसराईडचा आजार असू शकतो, किंवा त्या बिलेरी ट्रॅकमध्ये गॉलब्लॅडरच्या तिथे इन्फेक्शन असू शकतं. तर अशा वेळेस पित्ताशयातले खडे हे आपण काढून देतो आणि त्या पित्ताशयातल्या खड्याबरोबर पित्ताशयही काढायला लागतं. कारण पित्ताशय
हे खड्यासोबत असल्यामुळे ते पिशवीला खराब करतं. काही लोकांनी बरेच प्रश्न असं विचारतात की नुसते खडे काढून होणार नाही का, पित्ताशय काढलं तर मग माझा काही फंक्शनला प्रॉब्लेम येईल का. त्याचं उत्तर असं आहे की पित्ताशय ज्यावेळेस खडे होतात तेव्हा त्याचं फंक्शन जे आहे ते ऑलरेडी कमी झालेलं असतं आणि फंक्शन कमी किती झालेलं आहे याच्यावर त्याचं ऑपरेशन आम्ही डिसाईड करतो. त्याची एक स्पेशल टेस्ट आहे, तिला आम्ही हायडा स्कॅन म्हणतो. MRCP, हायडा स्कॅन, एंडोस्कोपी करून पित्ताशयाचं ऑपरेशन किती सक्सेसफुल होईल हे आम्ही ठरवू शकतो आणि त्याप्रमाणे डॉक्टरचा सल्ला घेऊन दुर्बिणीद्वारे जे पित्ताशयाच्या ऑपरेशनची जी स्टँडर्ड पद्धत आहे, दुर्बिणीद्वारे करा, रोबोटिक सर्जरीद्वारे करा आणि जर याच्यामुळे फारच अडचण आली तर मग टाक्याची शस्त्रक्रिया आपण पित्ताशयामध्ये करू शकतो. आणि पित्ताशयाचं जेव्हा तुम्ही पित्ताशयामध्ये स्टोन सापडले तर लगेच ऑपरेशन करावं असं काही नाही आहे, हा टेक होम मेसेज आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांकडे जा, त्यांचा सल्ला घ्या की खरंच आपल्याला पोट जे दुखतंय ते पित्ताशयाचा अटॅक होता का हे तपासून बघा आणि नंतरच डिसिजन घ्या की आपल्याला ऑपरेशन करायचं आहे का नाही. अच्छा, GI ब्लीड म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ब्लीड ज्याला म्हणतात, ज्याच्यात पचनसंस्थेतील रक्तस्राव होतो, याबद्दल काय सांगाल? हा एक हॉट टॉपिक आहे. पोटामधला किंवा आतड्यातला रक्तस्राव हा पोटापासून, लहान आतडे, मोठ्या आतड्या या तिन्ही आतड्यापासून होऊ शकतो. मेजर कारण याच्यामधलं आहे की 2 कारणामध्ये हे डिवाइड होतं. एक तर लिव्हर फेल्युअरमध्ये जे नसा सुचतात त्याला आम्ही व्हेरायसिस म्हणतो, त्याच्यामुळं एक मेन कारण आहे. दुसरं कारण आहे अल्सर ब्लीड, म्हणजे पेप्टिक अल्सर म्हणा, पोटातला अल्सर म्हणा किंवा त्याच्यामुळे जे त्याची होण्याचे कारण आहे, H. पायलोरी इन्फेक्शन म्हणा किंवा ड्रग इंड्यूस म्हणा. आपण रक्तपातळीच्या गोळ्या बरेच लोक हार्टसाठी घेतलेल्या असतात, त्याच्याबरोबर अँटासिड घेतल्या न गेल्यामुळे रक्तपातळीच्या गोळ्यामुळे सुद्धा एखाद्या दिवस पेशंटला जखम होऊन त्याच्यातून ब्लिडिंग होतं. तुमचे डाएट हॅबिट्स आहेत, या सर्व गोष्टी डाएट हॅबिट आहेत किंवा एक्सेसिव्ह तिखट खाणं आहे, तर याच्यामधून जे पोटामधले विकार आढळतात त्याच्यामध्ये जर रक्तपातळीच्या गोळ्या बाकीच्या असतील तर आणि काही ड्रग्स तुम्ही घेता जे ॲनाल्जेसिक आहे, ॲनाल्जेसिकमुळे सुद्धा पोटामध्ये ब्लिडिंग होतं. तर या सर्व कारणामुळे ब्लिडिंग होऊ शकतं. तर त्यामुळे मेन सिम्पटम याचं आहे की काळी संडास होणे, रक्ताची उलटी होणे, फ्रेश ब्लिडिंग गुदद्वाराद्वारे जाणे किंवा फ्रेश ब्लिडिंग हे माउथद्वारे येणे, रक्त कमी होणे म्हणजे हिमोग्लोबिन सारखं कमी होतं आहे, काळी संडास होते, हे त्याचे सिम्पटम्स आहेत. आणि आपण याला आजकाल अत्याधुनिक पद्धतीने एंडोस्कोपीद्वारे याच्यावर क्लिपिंग आहे, याच्यावर इंजेक्शन आहे, स्क्लेरोथेरपी आहे, नंतर बायपोलार आहे, अशा बरेचसे उपचार आत्ता अवेलेबल आहे जेणेकरून कॅप्सूल एंडोस्कोपी ते चांगलं डिटेक्ट होऊ शकतं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. नंतर एंट्रोस्कोप आहे ज्याने आपण त्याचं क्लिप करू शकतो. मोठ्या आतड्यामध्ये सुद्धा कोलोनोस्कोपीद्वारे ब्लिडिंग पॉईंट हा क्लिप करता येतो, इंजेक्शन देता येतं. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण करू शकतो. त्याच्यामुळं GI ब्लीड जी आहे ती याला प्रिव्हेंट करण्याकरता हे जे सर्व उपाय आहेत ते आपण नक्की केले पाहिजे जेणेकरून हा जो आजार आहे हा जीवघेणा ठरू शकतो. अनेक जणांबरोबर असं झालेलं असेल, आपल्या पोटात दुखतं, अनेकदा आपण या वेदनांकडे दुर्लक्ष करतो. पोटात दुखणं असह्य झाल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो आणि आपल्याला कळतं की आपल्याला अपेंडिक्सचा त्रास झालाय. मुळात अपेंडिक्सचा त्रास होणं म्हणजे नेमकं काय असतं, अगदी सविस्तरपणे सांगा डॉक्टर. अपेंडिक्स हे आपल्याकडे वेस्टिजियल ऑर्गन आहे. अपेंडिक्स हे उजव्या साईडला, राईट साईडला खालच्या भागामध्ये असतं आणि अपेंडिक्स 99% तिकडे असतं. 1-2% लोकांमध्ये ते लेफ्ट साईडला सुद्धा असू शकतं. त्याला आम्ही सयाटस इन्व्हर्टस म्हणतो. पण अपेंडिक्सचा अटॅक हा जनरली आधी पोट दुखून सुरू होतो. ज्या माणसाला पहिल्यांदा उलटी होते आणि नंतर पोट दुखायला लागतं त्याच्यामध्ये अपेंडिक्सची शक्यता 50-50% असते. पण ज्याला बेंबीच्या बाजूला पोट दुखतं नंतर मग राईट साईडला ते शिफ्ट होतं आणि नंतर उलटी होते, हे क्लासिक ट्रायड आम्ही अपेंडिक्सचं म्हणतो. आणि याच्यामध्ये आपले जे डाएट आहेत म्हणजे नॉनव्हेज, एक्सेसिव्ह इटिंग ऑफ नॉनव्हेज, बोनलेस न चावता खाणे किंवा फायबरचा अभाव कमी असणे किंवा एखादा अन्नाचा तुकडा किंवा एखादा बोनचा तुकडा अपेंडिक्सच्या होलमध्ये जाऊन बसणे ज्याने अपेंडिक्सला ब्लॉक करणे, त्याच्यामुळं अपेंडिक्सचं वारंवार इन्फेक्शन होत असतं. अपेंडिक्समध्ये ज्या लिम्फोइड फॉलिकल्स आहेत त्या आपल्याला इंटेस्टाईनमध्ये प्रतिकार करण्याकरता फार महत्त्वाचे आहेत. पण त्या जर ब्लॉक झाल्या तर मग अपेंडिक्सचा अटॅक येऊन ते फुटू शकतं. याचे निदान करण्याकरता जगामध्ये सोनोग्राफी, नंतर ब्लड टेस्ट, नंतर CT स्कॅन, नंतर MRI अशा असंख्य टेस्ट डिस्क्राईब केलेल्या आहे. पण अपेंडिक्स हे डायग्नोज करण्याकरता आपले जे रिलेटेड इन्व्हेस्टिगेशन्स आणि डॉक्टरांचा अनुभव ह्या दोघांच्या मिश्रण करून याचं अपेंडिक्स हे डायग्नोसिस होतं. कारण एक असं कुठलंही इन्व्हेस्टिगेशन नाही आहे की ज्याने ते 100% सांगू शकतं की याला अपेंडिक्स आहे किंवा नाही आहे. त्याच्यामुळे अपेंडिक्स झाल्यानंतर
एकदा अटॅक जर आला तर त्याचं ऑपरेशन करणं अत्यंत जरुरी आहे, कारण त्याचं ऑपरेशन केल्यावर अपेंडिक्स काढल्यानंतर ते 100% तो आजार नाहीसा होतो. कारण याच्यातलं मेन अपेंडिक्स करण्याचा मेन उद्देश असा आहे की आपण अपेंडिक्सचा अटॅक कधी येईल हे आपल्याला समजत नाही. आपण प्रवासामध्ये असाल, रेल्वेमध्ये असाल किंवा कुठे जिथे आपल्याला फंक्शनमध्ये आहे, बाहेर गेलेले आहात आणि त्यावेळेस जर पोटदुखी सुरू झाली आणि अशा ठिकाणी आपण आहात जिथे डॉक्टरांकडे पोहोचणं जरा मुश्किल दिसतंय, तर कधी केव्हा आपल्याला अटॅक येईल हे सांगू शकत नाही. ज्यावेळेस अपेंडिक्स आलं किंवा अटॅक आला तुम्हाला लक्षात आलं तर त्याचं प्लॅन्ड ऑपरेशन करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण हर्निया आजाराविषयी सुद्धा वारंवार ऐकतोय, त्यावर सुद्धा शस्त्रक्रिया केली जाते. मला वाटते पोटाचा सुद्धा हर्निया असतो. हा पोटाचा हर्निया म्हणजे काय डॉक्टर, आणि त्याची कारणं सुद्धा सांगा. पोटाचा हर्निया म्हणजे एखादा पोटाचा भाग हा आपल्या पोटाच्या बाहेर येतो. जनरली याला बेंबीतून येणारा हर्निया, इन्ग्वायनल हर्निया, हायटस हर्निया, इन्सिजनल हर्निया किंवा कमरेतून जो हर्निया बाहेर येतो, तर मेजर हर्नियासाठी आपण याला इन्ग्वायनल हर्निया आम्ही म्हणतो. याच्यामध्ये मेन म्हणजे याचं सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हर्नियाची जी ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट मेडिसिननी होत नाही. त्याला जर सर्जरी करायची, त्याला जर ट्रीटमेंट करायची असेल तर ऑपरेशनशिवाय इलाज नाही. आजकाल लॅप्रोस्कोपीद्वारे, रोबोटिक सर्जरीद्वारे ही हर्नियाची वेगवेगळ्याच पद्धतीने याची सर्जरी केली जाते. तेव्हा जेव्हा तुम्हाला हर्निया डायग्नोस होतो, जो इन्ग्वायनल हर्निया आहे, अम्बिलिकल हर्निया आहे, आणि त्या याला आपण ऑपरेशनच लागू शकतं. फक्त जो इसोफेगसचा हायटस हर्निया आहे किंवा बाकीचे छोटे हर्निया आहेत त्यांना मेडिसिनद्वारे म्हणा किंवा आपण जर काहीच केलं नाही तर ते वाढत नसतील तर त्यांना ट्रीटमेंटची, ऑपरेशनची गरज नसते. पण हर्निया जो विकार आहे त्याला सर्जरीशिवाय 95 to 99% उपाय नाही. सर्जरीच उपाय हा त्याच्यावर आहे आणि त्याच्यामुळे तो सर्जरीनेच नीट होऊ शकतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आजकालच्या धावपळीत आपलं वाढतं फास्ट फूडचं प्रमाण किंवा अवेळी जेवण यामुळे आपल्या पोटाचे प्रचंड हाल होतात. त्यात सर्वाधिक होते ती बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशन. आजकाल खूप वाढत चाललंय हे, याची कारणं काय आहेत नेमकी? बद्धकोष्ठता हा कॉमन आजार आहे. याच्यामध्ये लॅक ऑफ एक्सरसाइज, लॅक ऑफ फायबर, नंतर लॅक ऑफ तुमचं मोटिलिटी म्हणजे तुमची हालचाल खूप कमी होते. दुसरं सेकंडरी कॉन्स्टिपेशन, जेव्हा ज्यांना मूळव्याध असतं, जेव्हा खाली जखम असते किंवा एखादा आजार असतो जेणेकरून त्याला संडास होऊ शकत नाही किंवा तो घाबरतो. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंक्शनल कॉन्स्टिपेशन, ज्याच्यामध्ये आतड्याची हालचालच मुळाकरता कमी असते. असे ओल्ड एज म्हणा किंवा एखाद्याला तो IBS आहे, त्याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स जे आहेत त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते कमी जास्त असल्यामुळं याला IBSचा हा एक प्रकार असतो. तर त्याच्यामुळे मेन याचं रिझन असं आहे की सेडेंटरी लाईफस्टाईल, नंतर एक्सरसाइज नसणे, नंतर एखादा ड्रग जर घेत असाल तर ड्रगमुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. तर अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट जी विदाऊट मेडिसिन आहे, पाणी जास्त पिणे, एक्सरसाइज जास्त करणे, हालचाल व्यवस्थित होणे आणि फायबरचं प्रमाण वाढवल्याने आपल्याला व्यवस्थित कॉन्स्टिपेशनवर मात करता येते. आणि याच्या उपर जर जे ड्रग्स सांगितलेले आहे, आजकालचे जे ड्रग्स आहेत ते सिक्रिटरी इनिबिटर्स आहेत, नंतर प्रोकायनेटिक्स ड्रग्स आहेत, अशा कॉम्बिनेशन ड्रग्स आहेत, असे बरेचसे असे नवीन नवीन ड्रग्स एवढे आलेले आहेत की त्यांनी या पूर्णपणे कॉन्स्टिपेशनवर, फंक्शनल कॉन्स्टिपेशनवर मात केलेली आहे. अगदीच. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर, पोटाच्या या सगळ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करायला हवं हे अगदी सविस्तरपणे सांगा. आपल्याला पोटाच्या आजारापासून जर दूर राहायचं असेल तर फारच 2-3 जे प्रिकॉशन्स आहेत ते नक्कीच मी तुम्हाला सांगेल. एक तर पाणी भरपूर पिलं पाहिजे आणि शक्यतो करून कोमट किंवा गरम पाणी असेल तर ते आतड्याला खूप चांगलं असतं. एक्सेसिव्ह थंड पाणी पिणे हे सुद्धा एक आतड्याला हानिकारक असू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कधीही पोटभर जेवणे किंवा एक्सेसिव्ह जेवण करणे जे आपल्याला गरज नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पोटाचे आजार किंवा आतड्याचे आजार होऊ शकतात, ते आपण टाळलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट बॅलन्स डाएट, प्रोटीन सकस अन्न, नंतर फॅट मॉडरेट आणि कार्बोहायड्रेट कमी, असं जे आहार आहे ज्याच्याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेटेड प्रोटीन व्यवस्थित मिळतात असं अन्न आपण घ्यायला पाहिजे. नंतर सवयी आपण खूप अवॉइड केल्या पाहिजे, म्हणजे सिगरेट म्हणा, दारू म्हणा, बिडी म्हणा, तंबाखू म्हणा, याच्यामुळे 100% आपल्या पोटावर आणि इंटेस्टाईनवर त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे
ते एक अवॉइड केलं पाहिजे. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टिपेशन जर होत असेल तर त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला प्रिकॉशन लागेल ते केलं पाहिजे. आणि डेली एक्सरसाइज, याला असं नाही आहे की तुम्ही खूप एक्सरसाइज केली पाहिजे. 20 to 25 मिनिट्स ऑफ डेली एक्सरसाइज विच विल ॲक्टिवेट युअर मसल्स आणि इक्वल स्टमक मसल. अशाला तुम्हाला पोटाचे अवयव, स्नायू आणि हे बाकी सगळं ॲक्टिवेट होईल. असं जरी केलं तरी तुम्हाला पोटाचे आजार होण्याची शक्यता फार कमी आहे. आणि आपण ज्या गोळ्या घेत आहात ते डॉक्टरांना विचारून गोळ्या घेणे, जेणेकरून त्याचे साईड इफेक्ट आपल्या पोटावर होणार नाही. अच्छा डॉक्टर, खूप खूप आभार. आपण आजच्या या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं. मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.